या घरातला आपला हा शेवटचा ब्लॉग, म्हणजे सगळा पसरच तुम्हाला दिसणार आहे कारण की शिफ्टिंग चालू आहे. हा सोडं वाटत नाही, वाटत काय करणार, भरपूर आठवणी होत्या. स्वतः या इथे काय चाललंय ह्या दोघांचं? होय खाऊ चाललंय, खाऊ. सांगू कसा मी, अरे सांगू कुणा. बघा आमचा हा पसारा, सारा संसार घेऊन निघालो आहोत आम्ही आता. दरवेळची गोष्ट ठीक आहे, पण ती डोंबिवलीतल्या डोंबिवलीत होत होती. आता ती ॲक्च्युली हिच्या मनात नव्हतं बरं का पुण्याला जायचं, पण आता मला असं वाटतं तिला आवडेल तिकडे. तन्वीश त्यांना बोलतोय आमचं सामान घेऊ नकोस, हात नको लावू. त्याला वाटतंय घेऊन चाललेत सगळं. मॅडम चला लवकर, उशीर झालाय, आपल्याला आता पुण्याला जायचंय. मला उशीरच करायचं. तिला उशीरच करायचंय. मला तर जायचंच नाही. प्रतिमा म्हणते की तुला काय वाटत नाही का? असं कसं म्हणू शकतेस तू? मी एक्सप्रेस होत नाही याचा अर्थ असं नाही की मला काय वाटत नाही. माझ्या पाठीमागं प्रचंड डोक्यामध्ये विचार चालू आहेत वेगवेगळे. तिथे गेल्यानंतर काय करायचंय, सगळं ते नियोजन आहे, त्याच्यामुळे मला एक्सप्रेस होता येत नाहीये. सो बट स्टील आता शेवटची गाडी यायतून काढताना पुन्हा ह्या राजवैभव सोसायटीमध्ये आपण पुन्हा येणार नाही आहोत. मला आधीच्या रूम सोडताना एवढं काय वाटलं नव्हतं, पण ही रूम जरा ठीक आहे. पोचलोय आम्ही आता पुण्यात. थोड्याशा मिक्स फिलिंग आहेत, अशा वाईट पण वाटतंय आणि थोडी एक्साइटमेंट पण आहे. नवीन रूम कशी असेल, काय असेल, कारण मी नाही बघितलेली अजून. ऍक्च्युली एक्साइटमेंट जास्त कोणाला माहिती आहे का? पुणेकरांना नाही, आणि मायूस जे झालेत की नाही मुंबईकर. बरोबर आहे. आम्हाला सोडून गेलात, हे चुकीचं केलंय. नाही पण काय अगेन मी म्हणतो, आयुष्यात असे काही कठोर निर्णय घ्यावे लागतात काही गोष्टींसाठी. तुम्हाला समजेल ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आम्ही पोचतोय थोड्या वेळात आमच्या नवीन बिल्डिंगच्या इथे. आमची सामानाची गाडी ऑलरेडी पुढे गेलेली आहे, दादा गेलेत त्याच्यातनं, आणि आम्ही तिघं आता आमच्या गाडीतून चाललोय चांदणी चौकात. चांदणी चौकात आम्ही आता पोचतोय. आपण चांदणी चौकात पोचलोय आम्ही आता. लिफ्टच्या इथे हळूहळू सामान आणून ठेवतात आमचं. हे थोडंफार आणलंय. तर मी ऑलरेडी बाबांबरोबर वरती गेलंय. मी आता चालली आहे. मी पहिल्यांदाच बघणार आहे रूम. थोडंसं एक्साइटमेंट आहे मला. बघू आता. तर याच्यातलं घर कोणतं मलाच माहिती नाहीये. भूलभुलैया इकडे तर सगळा. बापरे, हेच आहे का? हो हेच आहे. भूलभुलैया इथे तर सगळा भूलभुलैया. मी तिकडे गेलेली फसून. मस्त. हो व्ह्यू बघा. वाव, मस्त व्ह्यू आहे इकडनं. सही. बघू, माझी आवडती जागा. हो, माझं किचन मस्त आहे. बघू. बेडरूम मध्ये लाईट बघ या. कोण? आणि तर ही बेडरूम माझी असेल. नाही नाही प्लीज नो. ही बेडरूम माझी आहे. नाही ही बेडरूम माझी आहे. तन्वीश, तुला आवडलं नवीन घर? तनुल्याला रूम खूप आवडली आहे आणि मला सुद्धा खूप आवडली आहे. आता मी हळूहळू. बापरे, मला का मारतोय? कामाला लागूयात. बंद झालं शूटिंग. रूम मस्त आहे. काय शूट केलेलं नाही, काय बंद झालं. नंतर सांगू ना पूर्ण प्रोसेस. ही तर सुरुवात आहे शूटला. नमस्कार मंडळी, आज आमच्या नवीन घरातून आम्ही व्लॉगला सुरुवात करतोय. म्हणजे काल केलेलं शूट आम्ही, पण संध्याकाळी आमची बॅटरी लो झालेली. म्हणजे आमची पण बॅटरी लो झालेली. आम्ही खूप दमलेलो आणि तन्वीश खूप रडत होता कारण त्याला करमत नव्हतं. अचानक सगळं चेंज झालं, त्यामुळे रात्री आम्ही काही शूट केलेलं नाहीये. तर आता आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता कामाला लागलोय, पण कुठून सुरुवात करायची ते काय समजत नाहीये आम्हाला. म्हणून आम्ही किचन पासून सुरुवात केली. किचन पासून कर, मी माझ्या स्टुडिओ पासून कर. कारण मला बघावं लागेल सगळ्यांचं खायचं प्यायचं, तरच कामं होतील. खाल्ल्याशिवाय कामं होत नाहीत. पण आम्ही सकाळी हो बाहेरूनच आणलेला नाश्ता. तर रात्री मी जेवण बनवणार आहे, तोपर्यंत माझं होईल सगळं सेट.
तर आमचा पसारा दाखवते मी आता घरातला. कसा अस्ताव्यस्त पडलेला. त्याच्यानंतर ना जेव्हा आफ्टर इफेक्ट्स वाले जे असतील की नाही ते व्हिडिओज ती सुद्धा घेलच. मी बट काम करता करता नको शूट करूच, काम राहील साईडला. नाही लोकांना हे दाखवून काय उपयोग नाहीये, पण जेव्हा तू सेटअप करशील की नाही तेव्हा त्यांना हे दाखव की हे सगळं सेटअप कसं केलं. पण पसारा पण दाखवायला पाहिजे ना आधी, किती पसारा होता. आणि मी कसं लावलंय सगळं. येस, मी एकटी नाही लावत आहे, आम्ही तिघ आहे. दादा पण आहे. इंट्रोडक्शन करून द्या. दादा तर माहितीच. इंट्रोडक्शन काय करायचं दादा सगळ्यांना माहिती आहे. दादा काल चालले तिकडे. दादांचं चाललंय काम, बघूया आपण. दादा ते म्हणजे शूट करते ते काम करायला. मला कामाला लावतात दादा, बसूनच देत नाही. चल चल लवकर. 2000 years later. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन घरामध्ये. पाहिजे ह्या घराची टूर तुम्हाला आत्ताच नाही देता येणार आहे, कारण की व्यवस्थित सेट झालेलं नाही. अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. आत्ताशी फक्त आम्ही जो एक्झिस्टिंग पसारा होता तो नीट लावलेला आहे. आता इथून पुढे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करायच्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सांगत राहू. बाय द वे, आपला हा जो फ्लॅट आहे तो कसा आहे मी तुम्हाला दाखवतो. 2 BHK फ्लॅट आहे. हा आहे हॉल, ते आहे तिकडे किचन, आणि माझी फेवरेट गोष्ट म्हणजे ही बाल्कनी, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा अजून गोष्टी आता तुम्ही बघताय की काल आम्ही गार्डनिंगच्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलेलो आहोत. ही आहे ते, हा आपल्याला झोपाळा लावायचा आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. तिकडे आपला JK स्टुडिओसाठीचा एक रूम बनवलेला आहे. तिकडे अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत, त्याच्यामुळे ह्याची पण टूर आपण नंतरच देऊयात. हे काय बघते आणि ह्याकडे आपला तनुल्या झोपलेला आहे आणि दादासुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण आता तनुल्या उठायच्या आधी कल्टी मारूयात, नाहीतर तो आम्हाला जाऊ देणार नाही. आम्हाला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्यात अजून. देवा काय संसार, जुना संसार आपण आता विकूयात. नवीन संसार घ्यायचा. तिकडे आपली गाडीवर का पार्किंगमध्ये आपल्याला जागा मिळालेली आहे. वाव, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा आपल्याला कुठे जायचंय माहितीये का? कुठे जायचं? भांडण्याच्या दुकानात. हो, आता काय ते माहिती की सांगितलं मागाशी तुम्हाला. अजून आपल्याला काय ते देवारा घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर गॅस कनेक्शन. हो, इंटरनेट कनेक्शन आपण आय थिंक ग्रुपवरती सोसायटीच्या असतंय. त्याच्याकडून नंबर घेऊन आपण बोलूयात. ठीक आहे. आता ऑलमोस्ट 4 दिवस झाले आपण येऊन राहू, अजून केलं नाही. किती काम आहेत माझ्या पाठीमागं काय सांगू तुम्हाला. मित्रांनो, मध्ये व्हिडिओ नाही आले याचा अर्थ समजून जा मी किती बिझी होतो. आता थोडाफार मी रिलॅक्स झालो, त्याच्यामुळे आपण आता हे ब्लॉग्स बनवतोय. इथून पुढे येतीलच जरा कन्सिस्टंटली, बट आत्तापर्यंत नव्हते. बाय द वे, हा आपला पहिला पुण्यातला लाईफस्टाईल ब्लॉग आहे. सो काय दाखवावं तर येस, मी नक्कीच माझ्या आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे तोच दाखवेल. मी राहतो बावधनमध्ये, तर मी आत्ता आलेलो आहे बावधन गावामध्ये. इथे जरा शॉपिंगचे दुकान मी बघतोय, पण गावामध्ये कमी आहेत. पण मला असं वाटतं की अराऊंड भरपूर असतील. भुगावला जास्त आहेत, चांदणी चौकात, खाली कोथरूडला असतील. बघूयात, अराऊंड अजून मी फिरवलं नाही आहे जास्त, बट सून तुम्हाला सर्व गोष्टी दाखवू. काय केलंस तू? हे एवढेच घेतलेस तू? तेवढेच येते तेवढ्यात. तू अख्खं पोतं दिलेस त्यांना. अरे हे भारी आहे. जुनं असलं की त्याची खूप कमी किंमत होते ना. चुकीचं आहे नाही. लग्नातली भांडी गेली का? जाऊ दे बाबा, फायनली. तर फायनली आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत जे ठिकाण मी नेहमी मुंबईला बसमधून किंवा गाडीमधून जात असताना बघायचो. ती म्हणजे ही पूर्णपणे फर्निचरची लाईन. आता हे बरेचसे मला महागडे वाटत आहेत, आपल्याला परवडतील की नाही माहीत नाही, पण एकदा विचारून तरी बघूयात की नक्की काय काय कॉस्टिंग आहे. मला टेबल वगैरे बघायचं आहे, किंवा आपल्याला ते पाठीमागे लावायचं एक रॅक बघायचं आहे, ते मिळतंय का ते बघायचं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन घरामध्ये. ओके, नवीन म्हणजे तुम्हाला वाटेल की आम्ही नवीन घर घेतलेलं आहे पुण्यामध्ये, तर नाही, नवीन रेट. काय ब्लॉगिंग चालू आहे सर? हो, ओके. हाय JK फॅमिली. येस, जॉन कदम ब्लॉग्स. पुण्यात आलेला पहिला ब्लॉग आणि पहिल्या ब्लॉग मधला हा पहिला सबस्क्रायबर. क्या बात आहे. झाला तुझा देवारा फायनल? हो, हा वाला. मस्त आहे, मस्त आहे, गुड चॉईस. कितीला आहे पण हा? 4000 बोलतायत ते, बघू आता. पण भाऊ करतात का? देवाऱ्यामध्ये भाऊ करत नाहीत असं, आणि ते पण बोलतात की आम्ही खोटं नाही बोलत देवाऱ्याच्या किमतीमध्ये. होय का? दिसतच नाही काय पुन्हा. असलं भारी वातावरण आहे राव. असं ऊन इतकं, आणि आज ना वातावरण एकदम क्लिअर झालं, सगळं स्काय सुद्धा एकदम ब्ल्यू झालेलं आहे. तनुल्या रे, अहो दादा तुम्हाला फोन करून करून दमलो.
अरे आम्ही दोघंही झोपलो होतो. होय गो. झोपल्यामुळे कसं ऐकायचं. मी म्हटलं काय झालं फोन का उचलत नाही मी टेन्शन मध्ये आली. ही म्हणली चला चला लवकर चला मधनच आलो आम्ही. शूटच्या नादामध्ये माझा मोबाईल राहिला आपल्या गाडीमध्येच. तो कलेक्ट करायला खाली आलोच आहे. तर म्हटलं की आपली सोसायटी पण तुम्हाला दाखवावी. कसं मस्त वातावरण आहे ना या इथे. पार्किंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. या इथे गार्डनसुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्विमिंग पूल आहे. तो जेव्हा ओपन होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. बाय द शिफ्टिंग वगैरे कसं झालं हे मी तुम्हाला अजून सांगितलेलं नाही आहे. प्रचंड लफडी होती म्हणजे अक्षरशः सांगायचं तर आधीचा पूर्ण आठवडा माझा बऱ्याचशा गोष्टींमध्ये गेलेला आहे. आणि आधीचा एक दिवस म्हणजे इकडे येण्याच्या आधीचा एक दिवस तर सगळे रजिस्ट्रेशन, पोलीस व्हेरिफिकेशन्स, बऱ्याचशा गोष्टींचं सरेंडर म्हणजे गॅसचं सरेंडर करायचं होतं, पुन्हा तिकडचं इंटरनेटचं, पुन्हा तिचं तिकडचे डिपॉझिट घ्यायचे होते. अशा बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या मला कराव्या लागल्या होत्या. हा कॅमेरा मला बघतोय आणि आपला कॅमेरा ह्या कॅमेऱ्याला बघतोय. वा वा, ही एक अजून छान सेफ्टी. कळतं की कोण आलेलं आहे. दादा इथे पण तुम्हाला गरम होतंय. पडिले वळण. वळण तुम्ही अजून पण त्याच्यावरतीच पडिले का? होय पडूनच आहे तुम्ही त्या मोबाईलवर. चहा झाला का हो? आमचा झाला का चहा? फोन आणायला एवढा वेळ लागतो? हो आम्ही बोललोय सुद्धा. कोणाशी बोलणार आहे? पब्लिकला विचार कोणाशी बोललो ते. मग ठीक आहे. होय ना? काय तुम्हाला तर सगळं सांगावं लागतं आम्हाला. कसा काय सनसेट आहे ना? मस्त वाटतं. रूम कशी वाटते? रूम छान आहे. छान आहे ना? मुंबईच्या रूमपेक्षा रूम चांगली आहे. चांगली आहे ना? पुरते का किचन तुला? आहे ना? मनासारखं झालं का? हो. नाहीतर असं पुढे व्हायचं ना, असं केलं की लगेच मागं धडकायचं. हां. या इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॉलीज मिळालेले आहेत. सगळं बसलं याच्यात. हा सगळंच बसलं त्यामुळे टेन्शनच नाहीये. तू काय म्हणालास मला? काय म्हणालास आत्ता मला? काय म्हणला? माया म्हणला रे. प्रतिमाचं नाव आहे ते बरं का आधीचं. माया आधी सगळे म्हणजे अजून पण आहे. माहेरचं नाव आहे. माहेरचं नाव. स्वप्न असं बघावं की ते सत्यात उतरावं लगेच. आत्ता मी स्वप्न बघितलं होतं चहाचं, लगेच चहाच माझ्या समोर. क्या बात आहे. सपनों की रानी हूं मैं. अयो